शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही नेत्यांच्या हालचालींवर सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे। संघटनेतील प्रत्येकाला पक्षाची जाणीव असून कोणाकडून चुकीचे पाऊल पडणे योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। संबंधित नेत्यांशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सातत्याने संवाद सुरू असल्याचं सांगत साहेबांच्या शब्दाला ते जागतील असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे। जून पासून याची चर्चा चालू आहे, आता 2 वर्ष झाले। महिन्यातून एकदा या विषयावर चर्चा होते। प्रत्यक्षात असं कुठंच काही झालं नाही। आता कित्येक जण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलले, 2-3 लोक नसतील बोलले, पण 2-3 लोक 5-6 लोक तर उद्धवजींशी बोललेले आहेतच। सगळे 3 तर तिथं आहेतच, बाकी त्याच्यातलेही आणखी 2-3 जण साहेबांशी बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं साहेबांच्या शब्दाला ठीक आहे, कोणी विमानानं प्रवास केला किंवा गेलं म्हणून एकदम काही झालं असं आत्ताच्या घडीला म्हणणं घ्यायचं ठरेल असं वाटतं। मग शेवटी पक्षालाही पक्षाची पावलं तर उचलावे लागतात ना। त्याच्यामुळे शिवसेना संसदीय पक्षाने मला असं वाटतं जे पावलं उचलायचे ते उचललेली आहेत। मराठवाड्यात म्हणजे 3च तुमचे खासदार होते आणि आता 3ही त्यांच्या संपर्कात आहे, त्यामुळे मराठवाड्यात मोठा धक्का म्हणता येईल का? नाही, असं नाही। संपर्कात असणं म्हणजे कोणी गेलं असं नाही। आता ह्या बातम्या आहे, प्रत्यक्षात कोणीतरी म्हटलं का की नाही आम्ही संपर्कात आहे, आम्ही चाललो। आता कालच काही लोक काल बोलले, रात्री बोलले ते आमच्या संपर्कात आहे, माननीय उद्धवजींच्या संपर्कात आहे। मग असं असताना ते अन्य कोणाच्या संपर्कात आहे असं आम्ही कसं म्हणू शकतो? शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे त्यांनी तर हे केलं की आम्ही यशस्वी झालो या। शायना यांची कोण आहे? एक महिला, त्यामुळे मला वाटतं रिस्पेक्टफुल बोलेल मी, पण शायना यांची कोण आहे? म्हणजे त्या एखादा कोणी पक्षाच्या जबाबदार नेत्याने बोललं तर मी समजू शकतो, बाकी असे खालचे लोक बोलत असतात। तुमचं किती खासदारापासून बोलणं झाले काल? वाटतं असं काही बोलणं कॅमेऱ्यासमोर योग्य नाही, परंतु माननीय उद्धवजींच्या आदेशाने आम्ही सगळे मिळून या सगळ्या संपर्कात राहण्याचा पूर्णपणे आटोकाट प्रयत्न केलेला आहे। संपर्कात राहिलेले आहेत एवढं नक्की। पण हालचाली तर सुरू आहे, तुम्ही नाकारू कसं? काही लोकांनी कबूल केलेलं आहे ना अशा गोष्टी, त्याच्यामुळं मला असं वाटतं हालचाली चालू आहे असं म्हणायला वाव आहेच। सगळ्यांच्या चालू आहे असं नाही म्हणता येणार, काही जणांच्या चालू आहे असं म्हणायला काय झालेलं आहे मोठ्या प्रमाणात। हे पहा, खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले। याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते। शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाहीये, संघटना नाहीये, श्युरिटी नाहीये, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे। आता सरकार बाकीकडे 10-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात। अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, सीबीआय बघत पण नाही। अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची। संजय राऊत असं म्हणतात सन्मान दिला जात नाही आणि मागचा उठाव तुम्ही विसरले आहात का? कोण म्हणजे? संजय शिरसाट। संजय शिरसाटा इतका नमक हरामी तर कोणी केलेली नाही आहे। रिझर्व्ह कॅटेगरीत स्वतःचं कोणतंही श्रम नाही, स्वतःचं कोणतंही हे नसताना 3-3 वेळेस संघटनेच्या बळावर निवडून दिलेला माणूस, जो 4 पावलं सुद्धा इलेक्शनच्या प्रचाराला चालत नाही, त्याला पक्षाच्या बळावर निवडून आले ना। आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, याला मला असं वाटतं नमक हरामीशिवाय दुसरा कोणताही शब्द असू शकत। माहिती आहे, सत्यता काय अजून कोणालाच माहिती नाही। नागेश पाटील तर प्रत्यक्षात उद्धवजींच्या संपर्कात, हे तुमच्या माहितीचं सांगतो। आता माहिती आहे, कोणी हे सांगतं, कोणी काय सांगतं, चील उडीतं भयच उडी, अशा पद्धतीने बरेच जण सांगतात। सत्यता काय आहे परमेश्वर जाणेल।